नमस्कार मित्रांनो, मी अतुल किरवडकर. माय व्ह्यूज या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नागरी सहकारी बँकांचे विविध विषय ज्याच्यावरती सहजगत्या मार्गदर्शन उपलब्ध होत नसतं आणि बरेचसे कन्फ्युजन आणि कॉन्फ्लिक्टिंग मुद्दे बँकेच्या संचालक आणि CEO आणि अधिकाऱ्यांपुढे येत असतात. त्या दृष्टिकोनातनं मी माय व्ह्यूज नावाची ही सिरीज चालू केलेली आहे. आपणास जर का मी आज जो व्हिडिओ करणार आहे तो जर का आपणास आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व सहकारी बँकांमधील मित्रांना पाठवा, जेणेकरून नागरी सहकारी बँक हे क्षेत्र म्हणून जे आहे ते आपल्याला सक्षम करण्यास नक्कीच मदत होईल. मी खरं तर आज एक जो विषय घेतो आहे तो नगर जिल्ह्यातील एका बँकेच्या विनंतीनुसार घेतो आहे आणि विषय जुना आहे, म्हणजे विषय आपणा सर्वांना माहिती आहे आणि आपण सर्वांनी त्या बाबतीत काय करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचा विषय आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020मध्ये आपणाला जर का आठवत असेल तर रिझर्व्ह बँकेने एक सर्क्युलर काढलं ऑगस्ट 20मध्ये आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की सध्या जे बँका इन्कम रेकग्निशन आणि ॲसेट क्लासिफिकेशन नॉर्मनुसार NPAचं आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन जे काही करतायत ते सर्व बँकांनी, जवळपास सर्व बँकांनी सिस्टीम जनरेटेड करावं किंवा त्यांचे NPAचं आयडेंटिफिकेशन, अपग्रेडेशन आणि डाऊनग्रेडेशन ही सगळी प्रक्रिया ही CBSच्या सिस्टीममधनं व्हावी, अशा प्रकारचं एक सर्क्युलर त्यांनी काढलं ऑगस्ट 2020मध्ये. हे सर्क्युलर काढण्यामागचं कारण काय होतं तर आपल्या सर्वांना माहिती असेल की रिझर्व्ह बँकेचा आणि नागरी सहकारी बँकांमधला एक प्रमुख विषय जो आहे ज्या संदर्भात सातत्याने डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला म्हणतात ते होत असतात, ते म्हणजे NPAचे क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये खूप मतांतर होत असतात. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये NPA डायव्हर्शन या विषयावरती रिझर्व्ह बँक खूप तिखट भूमिका घेते, आपण सगळे जवळून बघतो आहोत. बऱ्याच बँकांना डायव्हर्जन्स ठराविक टक्क्याच्या वरती रिझर्व्ह बँकेने काढल्यानंतर फायनान्शियल पेनल्टीज होत असतात. नागरी सहकारी बँक म्हणून आपण सातत्याने असाच विचार करतो की आम्ही जे NPA करतो ते योगच आहेत, रिझर्व्ह बँकेलाच तो विषय काही समजत नाही आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक आमचे सगळे स्टँडर्ड अकाउंट आहेत त्यांना पण NPA क्लासिफाय करायला लावते. मित्रांनो, वस्तुतः परिस्थिती अशी नसतेच. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही जर का बघितलं असेल तर 2015 नंतर रिझर्व्ह बँकेने मास्टर सर्क्युलर काढणं बंद केलं आणि 2015च्या शेवटचं मास्टर सर्क्युलर इन्क्लुडिंग IRAC नॉर्म्सवरचं शेवटचं सर्क्युलर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मग गरज पडेल तशी सर्क्युलर वेगवेगळ्या विषयांवरती काढले, परंतु मास्टर सर्क्युलर फॉर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स व्हर्च्युअली 2015-16 नंतर बंद झाले. 2015च्या सर्क्युलर IRAC नॉर्म्सचं जर का सर्क्युलर तुम्ही नीट वाचलं तर बऱ्याच विषयांचा चांगला उलगडा होतो, परंतु नागरी सहकारी बँकांनी या सगळ्या गोष्टीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं. त्याच्याबद्दल मी सविस्तर नंतर मुद्दा मांडलेलाच. मी आत्ता फक्त जे सर्क्युलर ऑगस्ट 2020ला जे आलं आहे, 1 वर्ष जुनं, परंतु विषय अजूनही ताजा आहे. याचं कारण त्यात अडचणी खूप दिसत आहेत मला, बऱ्याच बँकांच्या अडचणी मला जाणवतात पण आहेत. रिझर्व्ह बँक कसं त्या ऑगस्ट 2020च्या सर्क्युलरमध्ये असं म्हणते की ज्या बँकेचा ॲसेट बेस हा 2000 कोटीच्या वरती आहे त्या सर्व नागरी सहकारी बँकांनी सिस्टम जनरेटेड NPA काढायला पाहिजेत, म्हणजे ॲसेट क्लासिफिकेशन थ्रू CBS सिस्टीम असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ॲसेट बेस तुमचा 2000 कोटीच्या वरती असेल तर तुमची जी डेडलाईन होती सिस्टीमवरनं NPA आयडेंटिफाय करण्याची, अपग्रेड किंवा डाऊनग्रेड करण्याची, ही 30 जून 2021 होती आणि तुमचा ॲसेट बेस समजा 1000 कोटीपर्यंत असेल आणि त्याच्या जोडीला तुम्ही जर का 2019च्या सायबर सिक्युरिटीच्या नॉर्मनुसार जर का लेवल 3 किंवा लेवल 4मध्ये असाल, सेल्फ डिक्लेअर्ड लेवल 3 किंवा लेवल 4मध्ये असाल, तर तुम्हाला सप्टेंबर 2021 ही वेळ दिलेली आहे. ॲसेट बेस 1000 कोटीचा. म्हणजे काही बँका, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द बँका या सप्टेंबर 21च्या तारखेकडे
लक्ष देऊन आहेत. म्हणजे लक्ष देऊन आहे त्याचा अर्थ असा की त्यांना सप्टेंबर 2021 पूर्वी सिस्टीमवरनं NPA आयडेंटिफाय होणं, ते प्रोसेस होणं, हा विषय रिझर्व्ह बँकेने आत्ता सांगितलेला आहे. त्या सर्कलमध्ये अजून एक उल्लेख असा दिसतो की तुमची बँक समजा 1000 कोटीच्या आतली असेल, तुम्ही लेवल 3 आणि 4मध्ये असाल, ज्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही 1000 कोटीचा टप्पा पार करणार आहात, त्याच्या पुढच्या येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला समजा तुम्ही आता असं धरून चाललं की तुम्ही 1000 कोटीच्या आतमध्ये आहात आणि तो जो टप्पा त्यांनी म्हटलेला आहे, 1000 कोटीचा जो टप्पा त्यांनी म्हटलेला आहे, म्हणजे 1000 आणि 2000मध्ये तुम्ही जर का 1000चा टप्पा जर का पार केला असेल, तर ज्या महिन्याला तुम्ही ज्या वर्षामध्ये तुम्ही 1000चा टप्पा पार करणार आहात, त्याच्यानंतर येणाऱ्या मार्चपासून म्हणजे समजा नोव्हेंबर 21ला तुम्ही 1000च्या वर गेलात, ॲसेट बेस 1000च्या वर जर का गेलात, तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की तुम्हाला मार्च 22पासून 6 महिन्याच्या आत सिस्टम बेस्ड ॲसेट क्लासिफिकेशन किंवा ऑनलाईन ऑन सिस्टम NPA क्लासिफिकेशन हे तुम्हाला करावं लागणार आहे. अर्थात त्याला पुन्हा 6 महिन्याचा पिरियड दिला आहे. म्हणजे 1000 ते 2000च्या मध्ये ज्यांचा ॲसेट बेस आहे त्यांना सप्टेंबर 2021 ही डेट आहे. पण ज्यांचा ॲसेट बेस 2000च्या वरती आहे त्यांना जून 21 जी तारीख होऊन गेली, तो बेस त्यांनी त्या बँकांकरता दिलेला आहे. आता हे सर्क्युलर काढताना प्रिझम्पशन काय आहे हे एक लक्षात घ्या. प्रिझम्पशन असे की 2013 साली रिझर्व्ह बँकेने सर्व नागरी सहकारी बँकांना सांगितलं की तुम्ही CBSवरती आला पाहिजे, तुमचं CBS झालं पाहिजे. दिस इज अ प्रिझम्पशन. आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही 3-400 बँका आहेत त्या सगळ्यांकडे काही नामचीन सॉफ्टवेअर आहे किंवा टॉप लेवलचे सॉफ्टवेअर्स आहेत असा विषय नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला हे जे सॉफ्टवेअर बँकांमध्ये आहेत हे छोटे वेंडर्स आहेत आणि हे छोटे वेंडर्स असल्यामुळे त्यांच्याकडे या NPAचं लॉजिकपासून त्याचं एक्झिक्युशन, डेटाबेसवरती एक्झिक्युशन हा एक मोठा विषय आपल्याला समोर दिसतो आहे. आणि हा मोठा विषय जरी दिसत असला तरी या डेडलाईन तर आपल्याला कंप्लाय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 भाग कदाचित होऊ शकतात. एक भाग असा आहे की तुमचं जे CBSचं सॉफ्टवेअर आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये टर्म लोनच्या बाबतीत तर अडचण करणार नाही, कारण अनेक वर्ष तुम्ही टर्म लोन NPA कसं करायचं याला फार बुद्धीचा विषय येत नाही. 90 डेजचा नॉर्म जो आहे त्याच्याबद्दल मला आज बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे 90 दिवस झाले की अकाउंट NPA होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमच्या कोविडचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते संपून तुम्ही आता नॉर्मल्सीकडे आलेला, त्यामुळे तुम्हाला 90 दिवस हाच विषय करायला लागेल. तुमची अडचण कुठे होताना मला दिसते ती मी तुम्हाला सांगतो. अपग्रेडेशन अँड डाउनग्रेडेशन थ्रू सिस्टम इज अ क्रिटिकल एरिया टू बी लुक्ड इन टू. बऱ्याच ठिकाणी काही सोल्युशन्स लोक वर्कआउट करतात, परंतु ती पूर्णपणे मिळालेली नाही आहे. ह्याचं कारणच आहे की सिस्टीममध्ये जो तुम्ही डेटा फीड इन करता त्या डेटावरूनच तुमचं NPAचं क्लासिफिकेशन होत असतं. CBS किंवा कुठल्याही कम्प्युटर टेक्नॉलॉजी बाबतीमध्ये एक मुद्दा पक्का लक्षात ठेवा, तो असा आहे की गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणजे तुमच्याकडे जर का तुमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जर का चुकीचा डेटा फीड केला, चुकीची EMI डेट दिली, चुकीचा रिपेमेंट प्रोग्राम फीड केला, तुमची NPA आयडेंटिफिकेशन प्रॉपर होणार नाही आहे. बऱ्याचशा सिस्टीममध्ये बलूनिंग रिपेमेंट ज्याला म्हणतात, त्या बलूनिंग रिपेमेंटच्या बाबतीत विषय होताना दिसत आहेत की जिथे सिस्टम जनरेटेड NPA आयडेंटिफिकेशन होत नाही फॉर डिलेड रिपेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट अँड इंटरेस्ट. मला त्यात बेसिक थेरमवर जायचं नाही, कारण मी हे प्रिझ्यूम करतो की तुम्हाला NPA म्हणजे काय हा विषय माहिती आहे. या लॉजिकवरती मी पुढचे आर्ग्युमेंट सगळे तुम्हाला देतो आहे. पण वर्किंग कॅपिटल लिमिटच्या बाबतीमध्ये किंवा कॅश क्रेडिटच्या बाबतीमध्ये NPAच्या बाबतीत तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार, कारण तुमची सिस्टीम तुम्हाला फुल सपोर्ट करेल हा विषय मला दिसत नाही. ह्याचं कारण आहे की तुमच्या सिस्टीमला आउट ऑफ ऑर्डर स्टेटसचं लॉजिक फीड करणं सोपं आहे. म्हणजे वेदर द इंटरेस्ट सर्व्हिसिंग इज इन अ क्वार्टर इज ओव्हर द इंटरेस्ट दॅट इज डेबिटेड. म्हणजे येणारे जे क्रेडिट्स आहेत कॅश क्रेडिट खात्यामध्ये, ते क्रेडिट जर का इंटरेस्ट जेवढे डेबिट टाकले त्याच्यावरती जर का असतील तर तुम्ही आउट ऑफ ऑर्डर स्टेटसच्या ज्या कंडिशन्स आहेत त्यातली एक कंडिशन तुम्ही एलिमिनेट केली. नो ट्रान्झॅक्शन्स इन द अकाउंट ही पण तुम्हाला सिस्टम जनरेटेड करता येते.
नो डी पी इन द अकाउंट हे तुमचा जो मॅनेजर आहे त्याच्या फिडिंगवरती अवलंबून असणार आहे. अडचण कुठे येणार आहे की ज्या वेळेला जी डी पी तुमचा माणूस फीड करतोय कॅशकेड अकाउंटच्या बाबतीमध्ये, त्या डेफिशियन्सीज इन डी पी आहेत. म्हणजे स्टॉक स्टेटमेंटमध्ये डेफिशियन्सी आहेत आणि अकाउंट एन पी आहे. हे तुम्हाला मॅन्युअली करावं लागणार आहे, कारण हे सिस्टीमला कळणार नाही आहे. सिस्टीमला ह्या विषयाचं लॉजिक दिसणार नाही आहे. आणि मुळात इव्हेंट्स ऑकरिंग बियॉन्ड दी सिस्टम जे आहेत वर्किंग कॅपिटलच्या बाबतीमध्ये देखील, त्याच्याकरता तुम्हाला ह्युमन इंटरव्हेन्शन आवश्यक आहे. ह्याच्या जोडीला अडचण काय होते? जोडीला अडचण अशी होती की ऑलमोस्ट गेली 10-12 वर्ष नागरी सहकारी बँकांनी ओरिजिनल आयरॅक गाईडलाईन्स होत्या, ज्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने एक कन्सेप्ट आणला होता. कुठला कन्सेप्ट होता? ज्याला पॉप्युलरली म्हटलं जातं की वन्स एन पी ए इज ऑलवेज एन एन पी ए. याचा दुसरा अर्थ असा की एखादा अकाउंट एन पी ए झाला तर तो पूर्णपणे ओव्हरड्यू त्याचे रिकवर झाल्याशिवाय तुम्हाला अपग्रेड नाही करता येत. बँका काय करत होत्या? अकाउंट समजा एन पी ए झाला, मग सप्टेंबर-ऑक्टोबरला अकाउंट एन पी ए झाला आणि त्या अकाउंटनी मार्चपर्यंत 2 इन्स्टॉलमेंट पेंडिंग ठेवले, म्हणजे 60 डेजचे ओव्हरड्यूज त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही प्रिझम्पशनवरती काय काम करत होतं की 90 दिवस नाही झाले, हा अकाउंट स्टँडर्ड आहे. पण गेली 3-4 वर्ष किमान मोठ्या बँकांमध्ये, म्हणजे मला हे खूप अडचणीचं वाटतं की काही मोठ्या बँकांनी ह्या विषयाकडे लक्ष नाही दिलं आणि अडचणीत आल्या, दंड झाले, जाहीररित्या सांगितलं की आम्हाला हे कळत नव्हतं. हे चुकीचं आहे. मुळात वन्स एन पी ए ऑलवेज एन एन पी ए ही संकल्पना ऑलमोस्ट 10-12 वर्षापूर्वीची, परंतु रिझर्व्ह बँकेने ती आत्ता कडक राबवायला घेतली. आणि मुंबईच्या युबीडीनी ह्या विषयात सर्क्युलर नाही काढलं. नागपूर युबीडीनी म्हणजे नागपूरच्या रिजनल ऑफिसने एक सर्क्युलर काढलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी इश्यू केलेलं आहे. काय म्हटलं ते त्याच्यामध्ये? एखादा अकाउंट जर का तुमचा एन पी ए झाला असेल तर तो तुम्हाला 31 मार्चला जर का बॅलन्स शीट करता स्टँडर्ड करायचा असेल तर त्याचे पूर्णपणे ओव्हरड्यूज रिकवर झाले पाहिजे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये एन पी ए झालेला अकाउंट मार्चला जर का फक्त 1च हप्ता बाकी आहे, बाकी सगळे भरलेत त्यांनी, तुम्ही त्याला स्टँडर्ड नाही करू शकत. ह्याचा अर्थ असं का वन्स एन पी ए ऑलवेज एन पी ए हे जर का तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं तर तुमची एन पी ए रिझर्व्ह बँक वाढवेल, हा विषय येत नाही. सिस्टीम बेस येण्यामागचं हे एक लॉजिक आहे. सिस्टीम बेस झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता इन्स्पेक्शन डेटा डंपर करते आणि डेटा डंपर करत असल्यामुळे तुम्हाला व्हर्च्युअली तुमच्या डेली ओव्हरड्यूज लिस्ट आहेत ना, त्या तुम्ही मेंटेन करायला पाहिजेत, कारण तुम्हाला मॅचिंग त्याच्यावरती करता येतं. कुठली सिस्टीम फुलप्रूफ नाही आहेत, काही ना काही एरर येतातच आहे. तुम्ही रेकॉर्ड ठेवायला पाहिजे की आम्ही ऑनगोईंग किंवा सिस्टीमवरती आम्ही एन पी ए करतो, परंतु देर इज एन एबरेशन, देर कुड बी एन एबरेशन की सिस्टीम चुकीचं इंटरप्रिट करते फॉर सम दी अदर रिझन, फॉर द गार्बेज दॅट यू हॅव फेड इन. तुम्ही ते मॅन्युअली अपग्रेड करायला रेकॉर्ड ठेवा. वाय हॅव यू अपग्रेडेड an account which the system says it is an NPA? That will be your defense. That you do not have a top-end software, that you do not have a fantastic software is another story which can always be defended. आम्हाला जे सॉफ्टवेअर परवडतं त्या सॉफ्टवेअरमध्ये येणारे ह्या डेफिशियन्सीज आहेत, परंतु तुम्हाला रेग्युलरली ऑनगोईंग एन पी ए ऑन डेली बेसिस हा प्रोग्राम रन करायला पाहिजे, आयडेंटिफाय करायला पाहिजे. म्हणजे हे जानेवारी 20चं सर्क्युलर आहे, हे नागपूर रिजनल ऑफिसचं आहे. ते असं म्हणतं की डेली एन पी ए प्रोग्राम तुझे रन व्हायला पाहिजे. एकदा डेली एन पी ए प्रोग्राम रन झाले की परिस्थिती अशी होते की विशेषतः महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये एक अशी मनस्थिती आहे की साहेब 2 हप्ते एन पी ए म्हणजे 2 हप्ते पेंडिंग राहिले का अकाउंट एन पी ए होत नाही, चालतं, नक्की चालतं, पण ते केव्हा? त्या अकाउंटनी एन पी एच्या भोज्याला हात नाही लावला पाहिजे. म्हणजे सातत्याने 12 महिने 2 हप्ते पेंडिंग आहेत, अकाउंट एन पी ए नाही आहे. परंतु 12 महिन्यामध्ये 6व्या किंवा 7व्या महिन्यामध्ये समजा त्याचे 3 हप्ते ओव्हरड्यू झाले असतील तर त्या अकाउंटमध्ये तुम्हाला 0 ओव्हरड्यू करण्याशिवाय पर्याय नाही आहे, ते करणं आवश्यकच आहे. दुसरी अडचण काय निर्माण होते की आपण नॉर्मली असा डिफेन्स घ्यायचो पूर्वी की आम्ही प्रोव्हिजनिंग फक्त 31 मार्चला करतो. रिझर्व्ह बँक आता ते ऐकणार नाही तुमचं. ते असं म्हणतायत की तुम्ही प्रोव्हिजनिंग दर क्वार्टरला करायला पाहिजे. म्हणजे
जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च कंटिन्युअसली तुम्हाला एन पी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे जे काही स्टेटस आहे त्या स्टेटसनुसार त्याची जी काही करावी लागणारी प्रोव्हिजन आहे ती तुम्हाला करायला पाहिजे. आपण नशिबान आहोत की कमर्शियल बँकांसारखं आपल्याला की सेबी लिस्टेड बँका ज्या आहेत त्यांना रिझल्ट डिक्लेअर करावे लागतात एव्हरी क्वार्टर विदिन 1 मंथ. आणि त्यामुळे त्यांना त्यांची एन पी ए पोझिशन जी ऑसिलेट होते ती बिकॉज ऑफ सेबी डिक्लेरेशन होते. आपल्याला अजूनही पब्लिक डिस्क्लोजर या क्वार्टरली फायनान्शियल नंबर्सवर आलेलं नाही, पण ते येईल. त्याची मानसिक तयारी करा. दुसरी एक तयारी मी तुम्हाला सांगतो ती आत्ता तुम्ही करायला पाहिजे. आत्ता कोणीच सांगत नाही, परंतु तो विषय खूप महत्त्वाचा आहे, तो मी तुम्हाला सांगतो. गेली 4 वर्ष कमर्शियल बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक एक विषय करते. तुमच्या स्टॅच्युटरी ऑडिटरने आयडेंटिफाय केलेले एन पी ए आणि रिझर्व्ह बँकेने आयडेंटिफाय केलेले एन पी ए हे त्यांनी डिस्क्लोजरमध्ये सांगा असं म्हटलं आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेने आयडेंटिफाय केलेली एन पी ए अंडर सेक्शन 35च्या इन्स्पेक्शनमध्ये त्याला चॅलेंज कुठेही नाही आहे. आणि जर का हे डायव्हर्जन्स काढलं असेल रिझर्व्ह बँकेने, म्हणजे समजा तुमची ग्रॉस एन पी ए 5% असेल आणि रिझर्व्ह बँकमध्ये 6% आहे, तर ते तुम्हाला डिस्क्लोजर द्यायला भाग पाडू शकतात. आत्ता नाही आहे, आत्ता हे कमर्शियल बँकालाच आहे, पण आपल्याला ते येऊ शकतं. त्याची मनाची तयारी करा, त्याची स्ट्रक्चरली तयारी करा इन टर्म्स ऑफ सिस्टम दॅट यू आर डेव्हलपिंग. आणि ही जी दोन्ही सर्क्युलर आहेत त्याचा कंप्लायन्स करा. डेफिशियन्सी असेल तर सोपा विषय मी तुम्हाला सांगतो. या जगात कोणी सल्लागार नाही जो तुम्हाला वाचवू शकेल. तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधनं होणाऱ्या प्रॉब्लेम्स करता यू राईट टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि टेल देम दॅट दीज आर द एरियाज वेअर वी आर डुईंग थिंग्स मॅन्युअली. आमच्याकडे पर्याय नाही आहे आणि नवीन हाय एंड सॉफ्टवेअर घेणं आमच्याकडे आत्ता फायनान्शियल कॅपॅसिटी नाही आहे. बी ट्रान्सपरंट, बी ओपन, बी ऑनेस्ट. देर आर नो डिफिकल्टीज. थँक्यू.